हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अंकगणिती श्रेणी यामधील 4 गुणांचे प्रश्न, महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण 4 गुणांचा महत्त्वाचा प्रश्न पाहिला होता. आजही आपण एक प्रश्न पाहणार आहोत, 4 गुणांसाठीचाच आहे तोही. चला बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे. एका गृहस्थाने रुपये 4,000 कर्जाऊ घेतले आणि त्यावर 500 व्याज देण्याचे कबूल केले. किती घेतले? 4,000 कर्जाऊ घेतलेत आणि त्यावर तो काय देणार आहे? 500 रुपये व्याज. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा रुपये 10 कमी देऊन सर्व रक्कम 10 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती? बरोबर, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मार्च 2020 मध्ये हा प्रश्न 4 गुणांसाठी एक्झाममध्ये विचारला गेला होता. आपण हे स्टेप बाय स्टेप सोडवूयात. बघा, आधी प्रश्नाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायला हवा. त्यांनी काय केलेलं आहे, एका गृहस्थाने किती रुपये घेतले? 4,000 कर्जाऊ घेतले आणि त्यावर तो एकूण व्याज किती देणार? 500. म्हणजे तो काय करणार? परतफेड किती रक्कम करणार? आपण लिहून घेऊ. जे माहिती दिलेली आहे ती सुरुवातीला आपण लिहून घ्यायची. त्यामुळे आपल्याला कळतं की आपण कोणत्या पद्धतीचा फॉर्म्युला यूज केला पाहिजे आणि कसं सॉल्व केलं पाहिजे ते. परतफेड केलेली रक्कम किंवा करणार आहे ती रक्कम, केलेली रक्कम किती करणार तो रक्कम परत? 4,000 त्याने कर्ज घेतले आणि प्लस तो काय देणार आहे? 500 रुपये त्यावर व्याज. म्हणजे कर्जाऊचे 4,000 आणि 500 रुपये तो देणार व्याज. म्हणजे टोटल किती देणार आपल्याला? परतफेड करणार तो 4,500 रुपये. बरोबर. त्यानंतर पुढे काय दिले पहा. त्यानंतर त्याने पुढे काय दिले? प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा रुपये 10 कमी देऊन. प्रत्येक हप्ता काय करणार आहे? तो 10 रुपयांनी कमी देणार आहे. किती हप्त्यात देणार आहे? 10 मासिक हप्त्यात. म्हणजेच काय, लगतच्या 2 हप्त्यांमधील फरक किती येणार? तो 10ने कमी देणार, म्हणजेच वजा 10 येईल. बरोबर, 10 रुपयाने कमी देणार. समजलं का? इथे बघा, आधीच्या हप्त्यापेक्षा तो किती रुपये कमी देणार आहे? 10. मग त्याचा प्रत्येक हप्ता 10 रुपयाने कमी, म्हणजेच त्यांचा फरक काय येणार? वजा 10. ते लिहून घ्या. म्हणजेच डी काय झाला? डी बरोबर लगतच्या, डीचं फॉर्म्युला काय आहे? T2 मायनस T1. लगतच्या 2 हप्त्यातील फरक. 2 हप्त्यातील, शॉर्टकटमध्ये लिहिते हप्त्यातील फरक. इथे समजून घ्या बघा, हप्त्यातील फरक. बरोबर, किती येणार? वजा 10. कशावरून? प्रत्येक हप्ता 10 रुपयाने कमी म्हणून. प्रत्येक, ते मेन्शन करा, प्रत्येक हप्ता 10 रुपयाने कमी म्हणून. राईट. वजा किती आला? 10 आला. त्यानंतर हा सामान्य फरक कसा राहणार आहे हे पण लिहा. हा सामान्य फरक काय आहे? स्थिर राहणार आहे. कारण प्रत्येक 10च हप्ते आहेत आणि 10 हप्त्यांमध्येही त्यांना काय करायचं आहे? तो 10 रुपयाने कमी भरणार आहे प्रत्येक हप्ता. तो हा सामान्य फरक कसा राहणार आहे? फरक स्थिर राहणार आहे. हा सामान्य फरक काय आहे? स्थिर आहे. हे पण मेन्शन करायला विसरायचं नाही. त्यानंतर म्हणून तिथं परत मेन्शन करा, सामान्य फरक स्थिर आहे आणि ही काय आहे? ही एक अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. बरोबर, श्रेणी आहे, हे मेन्शन केलं. त्यानंतर बघा, पुढे काय दिलेलं आहे? सर्व रक्कम 10 मासिक हप्त्यात. बरोबर, हप्त्यांची संख्या किती आहे? 10. म्हणजेच n इक्वल टू काय झालं? 10. बरोबर, जे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते आपण स्टेप बाय स्टेप लिहून घेतोय. त्यामुळे आपल्याला काय स्टेप बाय स्टेप आपल्याला व्हॅल्यू मिळत जात आहेत. बघा, 10 हप्त्यात त्यांनी किती एकूण रक्कम फेडली? 4,500 रुपये.
तेही इथं मेन्शन करा. त्यानंतर म्हणून काय करणार तुम्ही, सलग 10 हप्त्यांची बेरीज किती येईल, 10 हप्त्यांची बेरीज किती येणार. बेरीज म्हणजेच काय आपण मेन्शन करतो SN, म्हणजेच काय 10 हप्ते आहेत म्हणून S10 किती आहे, तो टोटल रक्कम किती परत फेडणार आहे, 4000 रुपये त्याला फेडायचे आहेत आणि तो वरती 500 रुपये व्याज देणार. म्हणजे टोटल रक्कम किती होणार, 4500 रुपये. म्हणजेच S10 किती झाला, 4500. बघा आपल्याला यावरून काय काय व्हॅल्यू मिळालं, जे एक्झाम्पलमध्ये दिले आहे त्यानुसार आपल्याला व्हॅल्यू काय काय मिळाल्या. S10 मिळाला, N मिळाला, D मिळाला, राईट. मग आता आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार, SN = N/2 ब्रॅकेट 2A + N-1 × D ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर. करेक्ट फॉर्म्युल्याला पण मार्क असतो. इथं अर्धा नाही तर 1 मार्क ठरलेला असतो. त्यानंतर व्हॅल्यू पुट करा. SN म्हणजेच काय आहे, S10 = N किती दिलेला आहे, N किती दिला आहे, 10/2 ब्रॅकेट 2A. A किती आहे बघा, A ची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली नाही. 2A प्लस N किती आहे, 10 - 1. D किती आलेला आहे, -10 आणि हा ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर. S10 किती आहे, 4500 बरोबर 4500. बघा इथं भाग द्या, बे 1 बे, बे 5 10, इथे राहिले 5. बरोबर, 5 राहिले. आता हा 2A आहे असा प्लस, आता बघा 10 - 1 किती येणार, 10 - 1 9 आणि 9 × -10 किती येणार, मायनस ब्रॅकेटमध्ये -10 × 9 90. बरोबर, ब्रॅकेट कंप्लीट. आता बघा 4500 = 5, हा काय आहे 2A. आता प्लस मायनस काय होणार, -90 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे सॉल्व करायचं. आता हे कसं सॉल्व करणार पहा. बघा हे सॉल्व करा. आता 4500 बरोबर 5 ब्रॅकेटमध्ये 2A - 90. आता हे सॉल्व कसं करणार, हा 5 ह्याला गुणिले आहे, इकडं आला तर काय होईल, तो भागिले. बरोबर, 4500 हा गुणिले आहे म्हणल्यावर इकडं आल्यावर भागिलेला जाईल आणि हा 2A - 90. बरोबर. आता ह्याला 5 ने भाग द्या, 5 × 1 = 5, 5 × 9 = 45, 5 0 0 0. बरोबर, काय राहिले 900 बरोबर 2A - 90. आता ह्याला याच्यामध्ये एक चल आहे आणि ही फक्त एक संख्या आहे, मग ही वजा किती आहे पण 90. मग ते -90 जर इकडे आणले, संख्या बाजूला घेतल्या, बघा 900. आता हे -90 आहे, इकडे आल्यावर काय होणार, ते अधिक 90 बरोबर 2A. बरोबर. आता पुढे बघा 900 अधिक 90 किती येणार, 990 बरोबर 2A. आता 2 ह्याला गुणिले, इकडे आल्यावर काय होणार, तो 990 भागिले 2 बरोबर A. बरोबर. आणि आता ह्याला 2 ने भाग द्या, बे 1 बे, बे 4 8 राहिले 1, बे 9 18 राहिला 1, बे 5 10. म्हणजेच A ची व्हॅल्यू काय मिळाली, 495. काय मिळालं आपल्याला, A. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, हे पहिला हप्ता. पहिला हप्ता किती असणार आहे, म्हणून तिथं लिहा पहिला हप्ता बरोबर 495. नुसतं असं सोडायचं नाही, काय आहे ते रुपये. बरोबर, हे साईन द्यायला विसरायचं नाही.
495. आता पुढे आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, पहिला हप्ता विचारलेला आहे आणि नंतर शेवटचा हप्ता पण विचारला. आता शेवटचा हप्ता कसा काढणार? डी किती आहे? डी किती आहे? -10. बरोबर. आता हे सॉल्व करा. बघा 495 अधिक 10तून 1 गेला 9. 9 आणि 9 गुणिले -10 किती येणार? -90. बरोबर. म्हणजे 495 वजा अधिक वजा काय होणार? -90. तर 495 मधून 90 गेल्यावर किती राहतात? 405. म्हणजेच आपला T10 काय मिळाला? T10 आणि T10. T10 काय मिळाला? 405. म्हणजेच काय आहे? म्हणून शेवटचा हप्ता किती मिळाला आपल्याला? 405 रुपये. बरोबर. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. बघा मग खाली लिहून घ्या. पहिल्या हप्त्याची रक्कम किती आहे? 495 आणि शेवटच्या हप्त्याचे रुपये 405 आहे. हे सेंटेन्स खाली लिहायचं. तर बघा आजचं एक्झाम्पल तुम्हाला नक्कीच समजलं असेल अशी आशा करते. परत एकदा प्रॅक्टिस करा या एक्झाम्पलची. थोडंसं क्रिटिकल आहे, फक्त समजून घेतलं पाहिजे. समजून घेऊन हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र, नातेवाईक, कोणी फ्रेंड सर्कल कोणीही असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, जेणेकरून त्याला याचा एक्झाममध्ये फायदा होईल. थँक्यू.